नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। अकोले तालुक्यातील राजूर येथे बैलपोळा उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी अतिशय सुंदर पद्धतीने नियोजन करण्यात आलं होतं। राजूर गावचे प्रतिष्ठित व्यापारी व शेतकरी नवनाथ मुतडक व समाधान मुतडक यांच्या बैल जोडीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं। भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो। कृषी म्हटलं की शेती आणि शेतीशी निगडित असलेल्या असंख्य छोटे मोठे व्यवसाय यांचा थेट शेतकऱ्यांशी संबंध येत असतो। शेतकरी म्हटलं की शेतीची मशागत करण्यासाठी बैलांचा खऱ्या अर्थाने उपयोग केला जातो। परंतु आजच्या आधुनिक युगात शेतीची मशागत करण्यासाठी बैलांचा फार कमी वापर केला जातोय। परंतु बैल हा शेतकरी बांधवांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा घटक आहे आणि म्हणूनच आजही बरेच शेतकरी थोड्याफार प्रमाणात का होईना बैलांच्या सहाय्याने शेती करतात आणि याच बैलांचा बैलपोळा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा करतात। या दिवशी महिला आपल्या दारात सडा रांगोळी काढून घरामध्ये पारंपरिक खापरावर पुरणपोळी बनवतात। शेतकरी आपल्या लाडक्या बैलांना स्वच्छ पाण्याने आंघोळ घालतात। बैलांच्या शिंगांना रंग लावला जातो। रंगेबिरंगी बेगडी लावतात, गोंडे बांधली जातात, अंगावर झुली, डोक्याला माशिंग, गळ्यात घुंगरू, पायात पैंजण, रंगेबिरंगी शोभेच्या वस्तूंपासून तसेच विविध रंगांनी सजवून गावातून आपल्या लाडक्या बैलांची मिरवणूक काढतात। घरातील महिला वर्षभर शेतात आपल्या धन्यासोबत राबणाऱ्या आपल्या लाडक्या बैलांचं आरतीचं ताट ओवाळून औक्षण करतात आणि पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालतात। बैलांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करतात। राजूरमधील प्रतिष्ठित व्यापारी व शेतकरी नवनाथ मुतडक व समाधान मुतडक यांच्या बैल जोडीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। त्यांनी आपल्या बैलपोळा सणाच्या निमित्तानं आकर्षक घोड्यांचा डान्स कार्यक्रम आयोजित केला होता। त्यावेळी राजूरमधील आश्चर्यकारक कार्यक्रम आणल्याबद्दल राजूरकरांमध्ये आनंदाचं वातावरण होतं। बैलपोळा सण हा वर्षातून एकदा होत असतो। शेतकरी आपल्या बैलांना जीवापाड प्रेम करत असतो, आपल्या धरणी मातेची सेवा करतो। अशा बैलपोळा सणाच्या उत्सवानिमित्तानं बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढण्यात येते व आपल्या सर्वांचा पोशिंदा शेतकरी आपल्या बैलांना बैलपोळ्याच्या दिवशी वाजत गाजत मिरवत गावातून मिरवणूक काढण्यात येत असते। अशा प्रकारे राजूर येथे पारंपरिक पद्धतीनं बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी समाधान मुतडक, नवनाथ मुतडक, निलेश वेभारे, विकास चोथवे, नितीन कानकाटे, भीमाशंकर कवडे, रफिक फिटर, संगमनेर घोडेवाले, उत्तम धराडे, संजय मुतडक, दिगंबर मुतडक, नितीन मैड, प्रशांत फडणे, सतीश कानकाटे, निलेश पाबलकर, विजू खरात व समस्त राजूरकर बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रमाणे याही वर्षी बैलपोळा आम्ही आनंद साजरा करतो। ही परंपरा आमच्या आजोबांपासून मोहन गुंजीराम चोथवे यांच्यापासून सुरुवात आहे आणि सध्या आम्ही तीच परंपरा पुढे चालवतोय। वर्षभर आम्ही ज्यांच्याकरता जे आमच्याकरता धडपडत आहेत, जे आपले जनावरं असतील, घरातले पाळीव प्राणी असतील, त्यांच्याकरता एक दिवस हा मोलाचा असतो आणि त्या मोलाच्या दिवसाकरता आम्ही तो आनंदाने साजरा करतो, जेणेकरून त्याचा उत्साह आणि त्याचा आनंद आम्ही वर्षभर एन्जॉय करू शकू। अशाप्रमाणे तर सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या कुटुंबातर्फे, आमच्या समाजातर्फे, आमच्या गावातर्फे। समस्त गावकरी आणि ते जमलेले माझे पूर्ण मित्र परिवार, गावचे लोक, आज हा बैलपोळा साजरा झालेला आहे। हा सर्वांच्या आवडीनिवडीचा खेळ न म्हणता पूर्ण शेतकऱ्यांचा आवडीचा विषय आणि जे काही आज आमचे संगमनेरवरून मित्र आलेले आहेत, रफिक भाई, थिएटर यांनी घोड्यांचा कार्यक्रम वगैरे या गावामध्ये पूर्णपणे सर्व लोकांना दाखवला आहे आणि त्याचप्रमाणे इथं जे शेतकरी बांधव आहेत, माझे मित्र नवनाथ मुतडक, मोहन चेनाथ, त्यांनी पूर्णपणे वर्षभर त्या जनावरांची सेवा केली, त्यांची सगळी मानधरणी केली, त्यांना जीव लावला आणि आज या दिवशी गोडधोड पुरणपोळीचा नैवेद्य ते आज घरी जाऊन त्यांना देणार आहे आणि इतक्या दिमाखाने आणि इतक्या उत्साहाने सगळा कार्यक्रम साजरा करून सर्व माझे गावकरी आणि मित्रपरिवार इतका म्हणजे सांगण्याचीच गरज नाही, इतका आनंदी झालेला आहे का त्याबद्दल या यूट्यूब चॅनलचं सरसं स्वागत करत आहे श्रोते परिवार आणि आमचे मित्रपरिवार। हार्दिक अभिनंदन। आज
राजूरमध्ये अतिशय भव्य दिव्य प्रमाणामध्ये बैलपोळा साजरा झाला आणि असा बैलपोळा आतापर्यंत कधी झालेला नव्हता वगैरे आणि बाकीचं बँड बिन सगळं वाजत गळत बैलाची मिरवणूक काढली, बैलाला गोडधोड खाऊ घातले आणि दुसरी गोष्ट अशी असते की बैल हा वर्षभर काम करत असतो. आज त्याचा सण होता, तो सण एकदम पारंपरिक आणि आधुनिक आहे, दोन्ही पद्धतीने एकत्र करून साजरा केला. त्याबद्दल मी सर्व राजूरकरांचे व सर्व चौथे कुटुंबीय व बाकी आपले सर्व राजूरकरांचे आभार मानतो.
सुराज्य मराठी न्यूजसाठी संपादक जयराम धातवळ यांचा रिपोर्ट। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।